14 जुलै रोजी पृथ्वीवरून झेपावलेल्या चंद्रयान 3च्या विक्रम लँडरनं चंद्राच्या पृष्ठभागावर अलगद लँडिंग केलं आणि भारतानं नवा इतिहास घडवला। इस्रोनं जाहीर केलेल्या वेळेनुसार बुधवारी संध्याकाळी 6:04 चंद्रयान चंद्राच्या पृष्ठभागावर उतरलं। याचा व्हिडिओ आता इस्रोनं ट्विट केलाय। भारताची चंद्रयान 3 ही महत्त्वाकांक्षी मोहीम यशस्वी झाली असून इस्रोनं पाठवलेलं चंद्रयान चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वीपणे उतरलंय। विक्रम लँडरनं बुधवारी संध्याकाळी 6:04 चंद्रयानचं चंद्रावर यशस्वी सॉफ्ट लँडिंग केलं। आता पुढचे 14 दिवस विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोवर चंद्रावर संशोधन करून माहिती गोळा करून पृथ्वीवर पाठवेल। चंद्रयान 3नं चंद्राच्या पृष्ठभागाचे काढलेले फोटो इस्रोनं शेअर केले। दरम्यान इस्रोनं चंद्रयान 3 चंद्रावर उतरतानाचा व्हिडिओ ट्विट केलाय। विक्रम लँडरच्या कॅमेऱ्यानं लँडर चंद्रावर उतरत असताना चंद्राच्या प्रतिमा आपल्या कॅमेऱ्यात टिपल्या। तो व्हिडिओ इस्रोनं शेअर केलाय। चंद्रयान 3 मधील सर्व सिस्टीम योग्य पद्धतीनं काम करत असल्याचं इस्रोनं म्हटलंय। चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर चंद्रयान 3चं यशस्वी लँडिंग करणारा भारत जगातला पहिला देश ठरला। याबद्दल इस्रोनं जगभरातून इस्रोचं कौतुक होतंय। मात्र या मोहिमेच्या यशस्वीतेनंतर राजकीय नेत्यांमध्ये श्रेयावरून चढाओढ सुरू झाली आहे। 23 ऑगस्ट 2023 हा दिवस इस्रोसह संपूर्ण भारतीयांसाठी ऐतिहासिक ठरला। चंद्रयान 3चं दक्षिण ध्रुवावर यशस्वी लँडिंग करणारा भारत हा पहिला देश ठरला, तर संपूर्ण जगात चंद्राला गवसणी घालणारा चौथा देश बनला। इस्रोच्या शास्त्रज्ञांचं कौतुक सुरू असताना चंद्रयान मोहिमेच्या यशस्वीतेवरून राजकारण्यांमध्ये चढाओढ लागली आहे। हा देश प्रगतीकडे जात झाला विज्ञानामध्ये, तंत्रज्ञानामध्ये। तो दृष्टिकोन हा जवाहरलाल नेहरूंनी ठेवला, तोच पुढे नेण्याचं काम इंदिराजींनी केलं। सर्वांना माहीत आहे देशामध्ये की काँग्रेस आता डुबतं जहाज आहे आणि त्यामुळं जुने इस्रो आम्ही तयार केलं, जुनं आम्ही हे तयार केलं। अरे केलं, पण झोपले होते तुम्ही काहीच केलं नाही ना। मोदीजीला यावं लागलं चंद्रयान 3 करता। चंद्रयान 3 मोहिमेचं खरं श्रेय गेल्या 4 वर्षापासून त्यासाठी अहोरात्र मेहनत घेणाऱ्या इस्रोच्या टीमला आणि त्यांच्या संचालकांना जातं आणि त्याचंच खरं तर कोडकौतुक व्हायला हवं, अशीच भावना देशातल्या जनतेची आहे। हिमाचल प्रदेशमध्ये पावसानं कहर केलाय। या पावसामुळे भूस्खलनाच्या अनेक घटना घडल्या। पावसामुळे जमीन भुसभुशीत झाल्यानं तसंच इमारतींना तडे गेल्यानं कुल्लूमध्ये 7 इमारती पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळल्या। हिमाचल प्रदेशच्या कुल्लूमधील ही दृश्य। कुल्लू जवळच्या बस स्टँड जवळच्या 1-2 नव्हे तर तब्बल 7 इमारती पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळल्या। हिमाचल प्रदेशमध्ये काही दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळतोय। या पावसामुळे जमीन भुसभुशीत झाली आहे। त्याचप्रमाणे अनेक इमारतींना तडे गेलेत। इमारतींना तडे गेल्यानं त्या आधीच रिकाम्या करण्यात आल्या होत्या। या इमारतीत कुणीही राहत नसल्यानं सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही। फक्त 26 सेकंदात या 7 इमारती पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळून त्याचं रूपांतर मातीच्या ढिगाऱ्यात झालं। एकूणच हिमाचल प्रदेशातल्या पावसानं मोठा फटका बसल्याचं चित्र समोर आलंय। 2019 मध्ये भाजप शिवसेना युती तुटल्यानंतर दोन्ही पक्षांकडून एकत्र येण्यासाठी प्रयत्न झाले होते, मात्र पुन्हा युती होऊ शकली नाही। मी भाजपशी पॅचअप करू शकलो असतो, पण ते माझ्या नीतिमत्तेत बसत नव्हतं, असा दावा उद्धव ठाकरेंनी केलाय। भाजप आणि ठाकरे गटातील राजकीय दरी दिवसेंदिवस वाढत चालली आहे। मात्र त्याच दरम्यान उद्धव ठाकरे आणि भाजपात युतीची चर्चा अनेकदा रंगली होती। त्यावरून खुद्द उद्धव ठाकरेंनी नुकताच पक्ष पदाधिकाऱ्यांसमोर केलेले वक्तव्य सूचक मानलं जात आहे। मी भाजपशी पॅचअप करू शकलो असतो, पण ते माझ्या नीतिमत्तेत बसत नव्हतं। ज्यांनी 2014 पासून आपल्याला फसवलं त्यांच्यासोबत कसं जाणार? मी मुख्यमंत्री होतो, माझ्या आमदारांना डांबून ठेवू शकलो असतो, पण जे मनानं फुटले त्यांना डांबून तरी काय करणार होतो? त्यांना काय कमी केलं होतं मी? असा सवाल उद्धव ठाकरेंनी यावेळी विचारला। त्यावरून आता राजकारण पेटलंय। पक्ष चालवण्याकरता दिवसभराच्या 24 तासातले 18 तास द्यावे लागतात। कोण आहे ते बावनकुळे? कोण आहेत माहित नाहीत मला। राज्यात गेल्या वर्षात मोठी राजकीय उलथापालथ झाली। राज्यातील नव्या राजकीय समीकरणांच्या पार्श्वभूमीवर आगामी काळात ठाकरे गट आणि भाजपमधला राजकीय संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे। 16 आमदारांच्या अपात्रतेचं प्रकरण सुप्रीम कोर्टानं विधानसभा अध्यक्षांकडे सोपवलं। यावर विधानसभा अध्यक्षांनी ठाकरे आणि शिंदे गटाच्या समर्थक आमदारांना आपलं म्हणणं मांडण्यासाठी नोटीस बजावली होती। 16 आमदारांच्या अपात्रतेचं प्रकरण सुप्रीम कोर्टानं विधानसभा अध्यक्षांकडे सोपवलंय। यावर विधानसभा अध्यक्षांनी ठाकरे आणि शिंदे समर्थक आमदारांना आपलं म्हणणं मांडण्यासाठी नोटीस बजावली।
त्यानुसार शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेना आमदारांनी प्रत्येकी 6,000 पानी उत्तर दाखल केलं। शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेना आमदारांनी दाखल केलेल्या या सविस्तर उत्तरावर उद्धव ठाकरेंच्या पक्षानं टीका केली आहे। आम्हाला जेव्हा उत्तर द्यायचंय तर ते परिपूर्ण दिलं पाहिजे ना, हा घटनात्मक पेच आहे। बापरे, पत्र दिले वाचत राहा, पडते राहो। विधानसभा अध्यक्षपदाच्या खुर्चीवर बसलेल्या व्यक्तीने समजून घेतलं पाहिजे की आपण कायद्याचे रक्षक आहोत। सुप्रीम कोर्टानं राज्यातील सत्ता संघर्षावर निर्णय देताना शिवसेनेच्या पासून ते शिवसेना कुणाची याविषयी परखड मत नोंदवलंय। या पार्श्वभूमीवर विधानसभा अध्यक्ष कोणता निर्णय घेणार याकडे सगळ्या राज्याचं लक्ष लागलंय। पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात देशभरातल्या विरोधकांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला। विरोधकांनी स्थापन केलेल्या इंडिया आघाडीची पुढची बैठक मुंबईत होती आहे। पाटणा आणि बंगळुरूतल्या बैठकीनंतर इंडियाची बैठक येत्या 31 ऑगस्ट आणि 1 सप्टेंबरला मुंबईत होणार आहे। या बैठकीची मवियाकडून जय्यत तयारी सुरू आहे। या बैठकीत सर्व पक्षांचे समन्वय करण्यासाठी 11 जणांची समिती नेमण्यात येणार आहे। इंडिया आघाडीच्या लोगोचं 31 ऑगस्टला होणाऱ्या बैठकीत अनावरण होणार असल्याची माहिती मिळते। त्या बैठकीत इंडियाचा लोगो त्याचं अनावरण केलं जाईल, त्या संदर्भात कशी तयारी करता येईल त्यावर चर्चा सुरू आहे। मोदींच्या विरुद्ध काही केलं, कुठलाही आघाडी केली, कुठलेही झेंडे लावले तरी 51% मतं घेऊन मोदीजी आतापर्यंतचा संपूर्ण रेकॉर्ड तोडून देशाचे पंतप्रधान होतील। बिहार आणि पाटण्यात सत्तेत असलेल्या पक्षाकडून इंडियाच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं, मात्र महाराष्ट्रात मविया विरोधी बाकावर आहे। या पार्श्वभूमीवर ही बैठक यशस्वी करण्याचं मोठं आव्हान मवियावर आहे। एक वेळा नाही तर 3 वेळा भाजपकडून राष्ट्रवादीला सुरुंग लावण्याचा प्रयत्न केला गेला आणि तिसऱ्या शेवटच्या प्रयत्नात भाजपला यश आल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळेंनी केलाय। भाजपनं हा आरोप फेटाळून लावत राष्ट्रवादीवर पलटवार केला। राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंनी खूप मोठा गौप्यस्फोट करत भाजपवर गंभीर आरोप केलाय। 1 नाही 2 नाही तर तब्बल 3 वेळा भाजपकडून राष्ट्रवादी काँग्रेस फोडण्याचा प्रयत्न करण्यात आला। शेवटी तिसऱ्या प्रयत्नात भाजपला अजित पवार आणि समर्थकांच्या रूपात राष्ट्रवादीला खिंडार पाडण्यात यश आल्याचा घणाघात त्यांनी केलाय। तर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी राष्ट्रवादीचे आरोप फेटाळून लावलेत। अनेक वेळा हे प्रयत्न या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबद्दल झालेले आहेत, काही वेळा अयशस्वी झालं, कधी झालं। राष्ट्रवादीला फोडण्याचा प्रयत्न याच्या आधी सुद्धा झाला असावा, ठीक आहे, अनेक वर्ष यश नाही आलं, यंदा यश आलं, दुर्दैव आहे। आम्ही कधीही पक्ष कुणाचाही फोडण्याचा कधीही प्रयत्न केला नाही आणि आमचा तो स्वभाव नाही, आमचे ते संस्कार नाही आहे। भाजपनं आरोप फेटाळून लावले असले तरी सुप्रिया सुळेंच्या गौप्यस्फोटानं पुन्हा एकदा राजकीय चर्चांना नवं उधाण आलंय। आपला फोटो वापरल्यास कायदेशीर कारवाईचा इशारा शरद पवार यांनी अजित पवार गटाला दिला। अजितदादा गटानं त्यानंतर पवारांचा फोटो वापरणं टाळलं, मात्र याच वेळी अजितदादा गटातील काही नेते मात्र पवारांचा फोटो वापरण्याची भूमिका मांडतायत। राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर अजितदादा गटाच्या कार्यक्रमातील पोस्टरवर शरद पवारांचा फोटो वापरण्यात येत होता। आपला फोटो वापरल्यास कायदेशीर कारवाईचा इशारा पवारांनी दिला। त्यानंतर काल योगेश क्षीरसागर यांच्या पक्षप्रवेशाच्या वेळी अजितदादा गटानं पोस्टरवर शरद पवारांचा फोटो लावणं टाळलं। बीडमधल्या सभेतही पवारांचा फोटो वापरू नये अशा सूचना अजितदादा गटाकडून देण्यात आल्याची माहिती मिळते। मात्र असं असलं तरी अजितदादा गटाच्या काही नेत्यांनी मात्र पवारांचा फोटो वापरणारच अशी भूमिका घेतली आहे। आम्हाला सूचना केल्या नाहीत आणि आम्ही पूर्वी आमची भूमिका जी होती ती ठाम आहे। पवार साहेबांचे फोटो हे शेवटपर्यंत बॅनरवर असतील। आता त्यांची स्वतःची सभा आहे, त्या सभेमध्ये पवार साहेबांचा फोटो ते लावत नाहीत। एकदा सभा तर होऊ द्या, मग सभेत काय बोलतात आणि लोकांचा प्रतिसाद काय असतो त्या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर 28 तारखेला नक्कीच या विषयावर आपण सर्वजण बोलू। बीडच्या अजितदादांच्या सभेत व्यासपीठावर शरद पवारांचा फोटो वापरला जातो की नाही याबाबत हा फोटो वापरल्यास शरद पवार गटाची भूमिका काय असेल याची उत्सुकता आहे। शरद पवार यांच्या फोटोवरून राष्ट्रवादीच्या दोन्ही गटात उडाताण सुरू असताना आता भाजपनं या फोटो वादात उडी घेतली। चंद्रशेखर बावनकुळेंनी फोटो वादावरून शरद पवारांना सल्ला दिला, त्यानंतर राष्ट्रवादीनं बावनकुळेंची उंची काढत पलटवार केला। त्यामुळे पवारांच्या फोटोवरून भाजप आणि राष्ट्रवादीत जुंपल्याचं दिसलं। शरद पवारांच्या फोटोवरून राष्ट्रवादीचे दोन्ही गट आमने सामने आलेत। याच तापलेल्या राजकारणात भाजप प्रदेशाध्यक्षांनीही
एक घाव लगावत पवारांना एक सल्ला दिलाय। शरद पवारांनी आपली उंची कमी करू नये असं म्हणत बावनकुळेंनी पवारांना सभा थांबवण्याचा सल्ला दिलाय। तर चंद्रशेखर बावनकुळेंनी त्यांच्या पदाला शोभेल अशी वक्तव्य करायला हवीत असा टोला अनिल देशमुखांनी लगावलाय। तुम्हाला भेटायला येतात आहे, पण त्यांच्या मतदारसंघात जाऊन मला वाटतं पवार साहेबांनी आपली उंची कमी करू नये असं मला वाटतं। अशा पद्धतीनं इतक्या मोठ्या पदावर बसलेल्या माणसांनी त्यांची जरी उंची कमी असली त्या पदाला शोभेल असंच वक्तव्य करायला पाहिजे। राष्ट्रवादीत अजित पवारांच्या बंडानंतर फूट पडल्यापासून पवारांनी बंडखोरांविरोधात टीकास्त्र डागायला सुरुवात केली आहे। पण आता या वादात भाजपनंही उडी घेतल्यानं फोटो प्रकरणावरून राजकारण तापल्याचं पाहायला मिळत आहे। त्यामुळे आता पुढे काय घडतं हे पाहणं महत्त्वाचं आहे। राष्ट्रवादीतल्या फुटीनंतर पहिल्यांदा शरद पवार कोल्हापुरात येत आहेत। शरद पवारांची उद्या कोल्हापुरातली जाहीर सभा होतीये। राष्ट्रवादीने या सभेची जय्यत तयारी सुरू केली आहे। राष्ट्रवादीतल्या फुटीनंतर शरद पवार यांनी आपला मोर्चा आता पश्चिम महाराष्ट्राकडे वळवलाय। कोल्हापुरात शुक्रवारी शरद पवारांची जाहीर सभा होणार आहे। या सभेचं अध्यक्षपद शाहू महाराज यांना देण्यात आलंय। या सभेच्या यशस्वीतेसाठी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार जिल्ह्यात ठाण मांडून आहेत। उद्याच्या दिवशी आदरणीय पवार साहेबांनी ठिकाण एकदम पवित्र आणि विचाराने पावन झालेलं निवडलेलं आहे। नेत्यांनी दुसरा मार्ग स्वीकारला असला तरी कार्यकर्ते पक्षासोबत असल्याचा टोला रोहित पवारांनी हसन मुश्रीफांना लगावलाय। आपल्याला बीजेपीच्या विचाराच्या विरोधात लढायचंय आणि त्याला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद हा महाराष्ट्रातल्या लोकांकडून मिळताना आपल्या सर्वांना बघायला मिळतो। शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना कोल्हापुरातून केली, त्यानंतर देशभर त्याचा विस्तार केला। आता पक्ष अडचणीत असताना पवार पुन्हा कोल्हापुरात आले। या सभेला कोल्हापूरकर कसा प्रतिसाद देतात आणि शरद पवार पुन्हा कोल्हापुरातून पक्षाची पुनर्बांधणी करण्यात यशस्वी ठरतात का हे पाहणं महत्त्वाचं आहे। ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची येत्या 27 ऑगस्टला हिंगोलीत जाहीर सभा होणार आहे। या सभेसाठी उद्धव ठाकरे गटाकडून जय्यत तयारी सुरू करण्यात आली आहे। या सभेचा टीजर सुद्धा जारी करण्यात आलाय। शिवसेनेच्या फुटीनंतर उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा पक्ष बांधणीला सुरुवात केली आहे। या अंतर्गत पक्षातून फुटलेल्या आमदार आणि खासदारांच्या मतदारसंघात उद्धव ठाकरे जाहीर सभांचा धडाका सुरू करणार आहेत। त्याची सुरुवात हिंगोलीतून होणार आहे। हिंगोलीतल्या रामलीला मैदानावर येत्या 27 ऑगस्टला उद्धव ठाकरेंची जाहीर सभा होणार आहे। शिवसेनेचे खासदार हेमंत पाटील आणि आमदार संतोष बांगर यांच्या मतदारसंघात उद्धव ठाकरेंची जाहीर सभा होतीये। या सभेचा टीजर उद्धव ठाकरेंकडून जारी करण्यात आलाय। तर दुसरीकडे बंडखोरी केलेल्या नेत्यांच्या मतदारसंघातला आढावा उद्धव ठाकरे घेत आहेत। वाशिम आणि यवतमाळ लोकसभा मतदारसंघातील पक्षाचा आढावा उद्धव ठाकरेंनी घेतला। वाशिम यवतमाळ लोकसभा मतदारसंघात आपल्याच पक्षाचा उमेदवार निवडून आणण्याची तयारी करा असे आदेश उद्धव ठाकरेंनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना दिले। आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीकडून 15 जागा मागणार असल्याचं आमदार बच्चू कडूंनी म्हटलं। आम्ही जिथं बसू तिथं सरकार बसेल, आम्ही उठलो तर सरकार उठेल असं मत त्यांनी व्यक्त केलं। बच्चू कडूंच्या या मागणीमुळे महायुतीच्या नेत्यांचं टेन्शन वाढलं। राज्यात विधानसभा निवडणुकीला अजून बराच विलंब आहे। मात्र महायुतीच्या जागा वाटपाच्या मुद्द्यावरून आमदार बच्चू कडू आक्रमक झालेत। आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीकडून 15 जागा मागणार असल्याचं सूतोवाच बच्चू कडूंनी केलंय। तर बच्चू कडू यांना त्यांचा पक्ष वाढवण्याचा अधिकार असल्याचं उत्तर भाजपकडून देण्यात आलंय। 10 आमदार राहील, 10 ते 11, 10 ते 11 राहील। 10 ते 11 आम्ही जिथं बसन तिथं सरकार बसन, आम्ही उठलं तर सरकार उठून चाललं। त्यांचं ते मत आहे, त्यांचा पक्ष वाढवण्याचा त्यांचा अधिकार आहे। त्यामुळं जेव्हा निवडणुका होतील, जेव्हा निकाल येतील तेव्हा बघ। महायुतीत भाजप आणि शिंदेची शिवसेना, राष्ट्रवादीचा अजित पवार गट आहे। त्याच्यात योग्य जागा वाटप करण्याचं शिवधनुष्य तिन्ही पक्षाच्या नेत्यांना उचलावं लागतंय। त्यात महायुतीला पाठिंबा देणाऱ्या बच्चू कडूंच्या पक्षाला योग्य प्रमाणात जागा सोडण्याचं गणित त्यांना सोडवावं लागणार आहे। शिर्डी लोकसभेच्या जागेसाठी मोठी चढाओढ सुरू झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। वाकचौरेंचा ठाकरे गटात झालेला प्रवेश, रामदास आठवलेंची शिर्डीच्या जागेची मागणी आणि विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे यांचा मतदारसंघात सुरू असलेला दौरा, त्यामुळे शिर्डीची जागा महाराष्ट्रात सध्या चर्चेचा विषय ठरली आहे। बुधवारी मातोश्रीवर भाऊसाहेब वाकचौरेंनी ठाकरेंच्या शिवसेनेत गर्भापसी केल्यानंतर आता त्यांचे जुने प्रतिस्पर्धी राहिलेल्या आठवलेनेही शिर्डीच्या मैदानात उतरण्याची घोषणा केली आहे। 2009 मध्ये आठवले आणि वाकचौरे यांच्यात लढत झाली होती, ज्यात शिवसेनेच्या वाकचौरेंनी आठवलेंचा पराभव केला होता।
पण आता वाकचौऱ्यांना पुन्हा संधी मिळण्याचे संकेत मिळू लागल्यानं आठवलेनेही शिर्डीची जागा लढण्याची तयारी केल्याचं स्पष्ट झालंय. पण जर मला संधी दिली तर मी त्या ठिकाणी लढण्यासाठी उत्सुक आहे. आठवलेंच्या दाव्यानं शिवसेनेचे विद्यमान खासदार सदाशिव लोखंडेंची कोंडी होण्याची शक्यता आहे. लोखंडेंनी मात्र पक्षादेश मानणार असल्याचं सांगत रामदास आठवलेंना उमेदवारी मिळाल्यास काम करण्याचं आश्वासन दिलंय. सर्व पक्षाला अधिकार आहे उमेदवार देण्याचं आणि पक्ष निर्णय करायचा, त्यामुळे त्याची काय आम्हाला काही चिंता नाही. दरम्यान खरंच महायुती आठवलेंना शिर्डीची जागा देतं का? लोखंडे आश्वासन देत आहेत तसं आठवलेंचं काम करणार का? हे प्रत्यक्ष निवडणूक जाहीर झाल्यानंतर स्पष्ट होईल. केंद्र सरकारनं कांद्यावरील निर्यात शुल्क 40% करण्याचा निर्णय घेतला. हे अप्रत्यक्षपणे निर्यात बंदीच असल्याचा आरोप करत कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक झाले. नाफेडनं जाहीर केलेला दर मिळत नसल्यानं कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी आज आंदोलन केलं. केंद्रीय मंत्री भारती पवार यांच्या मध्यस्थीनंतर व्यापाऱ्यांनी कांदा लिलाव बंदचा निर्णय मागे घेतला. त्यानंतर आजपासून कांद्याचे लिलाव सुरू होणार होते. मात्र नाफेडचे अधिकारी न आल्यामुळे त्याचप्रमाणे कांद्याला 2410 रुपये भाव मिळत नसल्याचा आरोप करत कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक झाले. लासलगाव, चांदवड, पिंपळगाव बाजार समित्यांमध्ये कांद्याचे लिलाव बंद पाडण्यात आले. शेतकऱ्याकडे लवकरात लवकर लक्ष द्या. शेतकऱ्याचं अनुदान लवकर जमा करा. शेतकऱ्याच्या शेतमालाला हमी भाव द्या. कांद्याचे भाव वाढले नसताना सुद्धा केंद्र सरकारने ही निर्यातीवरती जे काही 40% शुल्क लागू केलंय, अत्यंत चुकीचं हे धोरण अवलंबलेलं आहे. नाशिक जिल्ह्याच्या विविध भागात कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी आंदोलन केलं. केंद्र सरकारनं जाहीर केल्याप्रमाणे नाफेडनं 2410 रुपये दरानं कांदा खरेदी करण्याची मागणी शेतकरी करतायत. कांद्याचे लिलाव बंद पडल्यानंतर कांदा उत्पादक शेतकरी रस्त्यावर उतरला. नाशिकच्या चांदवडमध्ये शेतकऱ्यांनी चक्का जाम आंदोलन केलं. त्यामुळे मुंबई आग्रा महामार्गावर वाहतुकीची प्रचंड कोंडी झाली. कांद्याला योग्य दर मिळत नसल्याबद्दल संताप व्यक्त करत शेतकऱ्यांनी कांद्याचा लिलाव बंद पाडला. त्यानंतर हे शेतकरी रस्त्यावर उतरले. नाशिकच्या चांदवडमध्ये शेतकऱ्यांनी रास्ता रोको केला. माजी आमदार शिरीष कोतवालसह विविध नेते यात सहभागी होते. या आंदोलकांना रस्त्यावरून हटवताना पोलिसांना कसरत करावी लागली. या आंदोलनानंतर पोलिसांनी 15 ते 20 शेतकऱ्यांना ताब्यात घेतलं. पोलिसांनी आंदोलनाच्या नंतर ताब्यात घेतलेल्या शेतकऱ्यांना अटक करू नये या मागणीसाठी शेतकरी पोलीस ठाण्यात आक्रमक झाले. अजून इथं यंत्रणा शून्य आहे. कोण या ठिकाणी खरेदी करणारे कोणाचा पत्ता नाही. त्यामुळे खऱ्या अर्थाने या सगळ्या गोष्टीचा आम्ही निषेध करतोय. शेतकऱ्यांच्या या चक्काजाम आंदोलनामुळे मुंबई आग्रा महामार्गावर वाहनांच्या तब्बल 10 ते 15 किलोमीटर पर्यंतच्या रांगा लागल्या. नाशिकमध्ये कायदा आणि सुव्यवस्था शिल्लक आहे की नाही असा प्रश्न पडावा अशी परिस्थिती आहे. वारंवार तशा घटना घडतायत. नाशिक पोलिसांचा गुन्हेगारांवर वचक संपलाय का अशी स्थिती निर्माण करणारी एक घटना घडली आहे. नाशिकच्या लेखानगर परिसरातील अंगाचा थरकाप उडवणारी ही दृश्य सीसीटीव्हीत कैद झाली आहेत. संदीप आठवले या तरुणाला 4 ते 5 तरुणांनी भर रस्त्यात अडवून मारहाण केली. या मारहाणीत त्याचा मृत्यू झाला. या तरुणाच्या हत्येचं कारण अस्पष्ट आहे. या घटनेमुळे परिसरात दहशतीचं वातावरण आहे. नाशिकमध्ये गेल्या काही दिवसापासून कोयता गँग असो की गाड्या तोडफोडीच्या अनेक घटना घडल्या. या पार्श्वभूमीवर नाशिक पोलिसांचा गुन्हेगारांवरचा वचक संपलाय का हा सवाल उपस्थित होतोय. भारताचा बुद्धिबळपटू प्रज्ञानंदची वर्ल्ड चॅम्पियन होण्याची संधी हुकली आहे. फिडे वर्ल्ड कपच्या फायनलच्या टायब्रेकरमध्ये मॅग्नस कार्लसननं बाजी मारली. या सामन्यात 18 वर्षीय प्रज्ञानंद हरला असला तरी त्यानं दिलेल्या लढतीबद्दल त्याचं जगभरात कौतुक होत आहे. फिडे वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्याचा निकाल हा टायब्रेकरवर लागला. या टायब्रेकरमध्ये नॉर्वेच्या मॅग्नस कार्लसननं भारताच्या प्रज्ञानंदचा पराभव केला. या स्पर्धेचे पहिले 2 डाव बरोबरीत सुटले. त्यामुळे हा सामना टायब्रेकरवर गेला. टायब्रेकरपर्यंत प्रज्ञानंदनं कार्लसनला कडवी झुंज दिली. मात्र या सामन्यात प्रज्ञानंद कार्लसनच्या मागे पडला आणि स्पर्धेचं विजेतेपद मिळवण्यापासून प्रज्ञानंद दूर राहिला. प्रज्ञानंद हा या स्पर्धेच्या फायनलमध्ये हरला असला तरी त्याच्या खेळानं तमाम भारतीयांची मनं जिंकली आहेत. यानंतर एक दुःखद बातमी. ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यांचं दीर्घ आजारानं निधन झालं. वयाच्या 81व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. रमेश देव यांच्या त्या पत्नी होत्या. सीमा देव यांच्या निधनानंतर चित्रपटसृष्टीतून शोक व्यक्त होतोय. मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतील सोज्वळ अभिनेत्री अशी ओळख असलेल्या अभिनेत्री सीमा देव यांनी 81व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. विविध चित्रपटांमध्ये त्यांनी आपल्या अभिनयाचा
खास ठसा उमटवला. आलिया भोगासी या सिनेमातून त्यांनी 1957 साली सिनेसृष्टीत पदार्पण केलं. जगाच्या पाठीवर, मोलकरीण, या सुखानो या, सुवासिनी, हा माझा मार्ग एकला हे चित्रपट विशेष गाजले. आनंद कोशिश, कोरा कागज या चित्रपटातील त्यांची भूमिका आजही लक्षात राहते. हिंदी आणि मराठी अशा जवळपास 80 सिनेमांमध्ये त्यांनी काम केलं होतं. भूमिकांमधील त्यांचा सहज सुंदर वावर आणि भूमिका अक्षरशः जिवंत करण्याचं कसब, त्यामुळे त्यांनी कायम रसिकांची मनं जिंकली. सीमा देव यांच्या निधनाबद्दल चित्रपटसृष्टीतून शोक व्यक्त होतोय. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली आणि याच सगळ्या बातम्यांसोबत बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत.